मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. सासूने सुनेशी कसं वागलं पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ प्रत्येक सासूने आणि सुनेनी पाहायला हवा. आपल्या सुनेच्या जीवनकथेत खलनायिकाऐवजी नायिकाची भूमिका साकारणारी सासू बनायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सर्वप्रथम आपल्या सुनेबद्दल कोणत्याही प्रकारची गृहीतकं करणे टाळा. हे खरे आहे की प्रत्येक घराच्या स्वतःच्या प्रथा असतात आणि जर आपण त्या शिकवल्या नाही तर तिला हे सांगणार तरी कोण? काही गोष्टींची काळजी घेऊन आपलं नातंही गोड होऊ शकतं. तिची आई व्हा. सून फोनवर आईशी गोड आणि प्रेमाने बोलत असल्याचे पाहून सासूला अनेकदा वाईट वाटते. सासूला वाटतं की ती आपल्याशी असं कधीच बोलत नाही. असे का घडते याचा कधी विचार केला आहे का? नसेल तर आत्ताच विचार करा. सुनेचे आपल्या मुलांसारखे लाड करा. कधी तिची आवडती डिश तयार करा तर कधी तिला तणावात बघून काय समस्या आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सुनेला कधी ताप, सर्दी किंवा मासिक पाळीचा त्रास असेल तर तिला आराम करायला सांगा आणि तिची काळजी घ्या. तिला घरकामात काही कारणांमुळे उशीर होत असल्यास मदतही करा. जेव्हा आपण आईसारखे वागाल तेव्हा आपल्या सुनेला आपल्याबद्दल आदर आणि प्रेम वाटेल आणि ती पण आपली मनापासून काळजी घेईल. लक्षात ठेवा की ती आपल्या मुलांच्या वयाची आहे, आपल्या नाही. 2. काही कठोर बोलण्यापूर्वी विचार करा. आमच्या घरात असंच होतं बरं. कितीतरी सुनांना हा डायलॉग ऐकायला मिळतो. आपल्याला माहीत आहे की असे वाक्य उच्चारल्यावर मुलगी बाहेरची वाटते. आपणही असे टोमणे मारत असाल तर थांबवा. आपल्या टोमण्यांमुळे सुनेला गुदमरल्यासारखे वाटते, त्यावेळी तिला एकटं वाटतं. तिला तिच्या आईची आणि तिच्या प्रेमाची आठवण येते आणि तिला तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याची इच्छा असते. अशात ती आपल्यासोबत असली तरी ती मनाने सोबत राहू शकत नाही आणि अशा गोष्टी सतत होत राहिल्या तर हळूहळू ती आपल्यापासून एक प्रकारची दुरवस्था निर्माण करते आणि मग ती जेव्हा वारंवार तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा हट्ट करते तेव्हा आपल्याला वाईट वाटते. 3. तिला आपलेपणाची जाणीव करून द्या. प्रत्येक मुलगी तिच्या स्वप्नात सासरच्या घराची कल्पना करते. तिला तिची खोली तिच्या पद्धतीने सजवायची आहे. तिला किचन किंवा लिव्हिंग रूममध्ये तिच्या आवडीच्या नवीन गोष्टीही घालायच्या आहेत. असं केल्याने तिलाही त्या नवीन घरात आपलेपणा जाणवतो. पण अनेकदा असं दिसून येतं की जेव्हा सून काही बदलण्याचा प्रयत्न करते तेव्हा सासू तिच्यावर रागावते आणि सर्व जुन्या गोष्टी फेकून द्या किंवा बदलायच्या असतील तर आम्हाला बाहेर काढून टाका असे टोमणेही मारते. या गोष्टींच्या भीतीने सून काहीही बदलायला घाबरते आणि मग तिला घरात परकेपणा जाणवतो. आता हे घरही तिचे देखील आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या इच्छेनुसार ते घर सजवण्याचा अधिकारही तिला आहे. जेव्हा ती स्वतः घर सजवेल तेव्हा तिला ते आवडेल. तसेच जेव्हा आपण तिच्या भावनांची काळजी घेता तेव्हा ती जुन्या गोष्टी फेकून देणार नाही, तर ज्या गोष्टी तुमच्याशी भावना जोडलेल्या आहेत त्या गोष्टींची सुद्धा ती काळजी घेईल. 4. मुलगी आणि सून असा भेद करू नका. जेव्हा तुम्हाला तुमच्या सुनेची एखादी गोष्ट आवडत नाही तेव्हा तिला वाईट बोलण्यापूर्वी किंवा मनात तिचा तिरस्कार करण्याआधी 2 मिनिटं थांबा आणि विचार करा की माझ्या मुलीने हे केले असते तर मलाही असेच वाटले असते का? लक्षात ठेवा, सूनसुद्धा कोणाची तरी मुलगी आहे आणि आपली मुलगीसुद्धा एक दिवस सासरी जाणार आहे किंवा सासरी गेली आहे. जर आपल्या मुलीशी चांगली वागणूक मिळावी असं वाटत असेल तर सर्वप्रथम स्वतःला बदलावं लागेल. आपण विचार करा, जर आपण आपल्या मुलीला मॉडर्न कपडे घालण्यापासून रोखत नाही, उशिरा उठल्याबद्दल तिची खरडपट्टी काढत नाही, तर सुनेशी असं का वागताय? जर आपण पुन्हा पुन्हा तिला अशीच अडवणूक करत राहिलो तर ती आपल्याशी जुळवू शकेल का ह्याचे आकलन तुम्हीच केले पाहिजे. 5. सुनेला घरची मोलकरणीप्रमाणे वागवू नका. समजा आपले वय झाले आहे आणि विश्रांतीची देखील गरज आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की सुनेवर घरातील सर्व कामांचा भार टाकून द्यावा. सगळा भार तिच्यावर टाकून आपण दिवसभर आराम करून किंवा TV पाहण्यात घालवत असेल किंवा आपल्याला काम करणे जमत नसेल तर तिला मदतीसाठी मोलकरणीची व्यवस्था करा. सुनेला कामाला लावून निवृत्त होऊ नका. नाहीतर सुनेलाही असं वाटतं की मला या घरात फक्त काम करायला आणलं आहे. अशा स्थितीत अनेक मुली
अनेकदा तणावाखाली राहतात आणि मी या घरची मोलकरीण आहे का या प्रश्नाचे उत्तर देणे भाग पडते. ही समस्या संपावीशी वाटत असेल तर प्रत्येक सासूने यातून काही ना काही धडा शिकलाच पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.